सुख आले हो सागर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा
गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिनी गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या प्रथम नमान दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
अंबाचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे इने वेदिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन सेवे करता घेतलेली गौरव अर्थात अभंग जगदवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाचं चैतन्य वारकरी संप्रदायाचा कळस जगदवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाथा नावाचा 5वा वेद ज्या माणसानं निर्माण केला अशा जगदवंदने जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि हा काल्याच्या प्रसंगाला त्या ठिकाणी घेतला जातो आणि म्हणून चाललेल्या गेल्या 20 दिवसापासून या ठिकाणी बाल वारकरी संस्कार शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी गेल्या 20 दिवसामध्ये टाळ असेल मृदुंग असेल गायन असेल भजन असेल हरिपाठ असेल या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी या लहान लहान मुलांना शिकवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय अशी असणारी संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण अनिल महाराज देशमुख त्याचप्रमाणे या ठिकाणी गायनाचार्य हरिभक्तीपरायण स्वामी महाराज माने गायनाचार्य हरिभक्तीपरायण गणेश महाराज शिंदे त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हे वारकरी शिक्षण संस्थेतीलच विद्यार्थी आहेत आणि हे सगळे असणारे विद्यार्थी इथं पाठीमागे जेवढे उभे आहेत आणि हे बसलेले जेवढे विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येऊन एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करून त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा टाळ वाजवतात उत्तम प्रकारचं गायन करतात आणि उत्तम प्रकारचा मृदुंग वाजवतात हे खऱ्या अर्थानं या वारकरी संस्थेचं वैशिष्ट्य आहे आजचं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं काल्याचं कीर्तन नाही सप्त्याचं काल्याचं कीर्तन नाही तर गेल्या 20 दिवसापासून या ठिकाणी चाललेला हा जो बाल संस्कार शिबिराचा जो वर्ग आहे अशा बाल संस्कार शिबिराची सांगता म्हणून वारकरी संप्रदायाची कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही काल्यानं होत असते म्हणून हा 20 दिवसाचा त्यांचा हा सुसंस्कार असणारा जो शिबिराचा कार्यक्रम आहे हा शिबिराचा कार्यक्रमाची आज सांगता होते आहे आणि संस्था मात्र वर्षभर चालू असते वर्षभर हे सगळे इथं वाजवित असलेले हे सगळे विद्यार्थी मृदुंग जे वाजवतात हे सुरुवातीला जेव्हा या ठिकाणी आले जेव्हा आपल्याला कार्यक्रमामध्ये आपण पाहायचो त्यावेळी फक्त पाठीमागे टाळ वाजवायचे पण आता हे कीर्तनामध्ये मृदुंग वाजवतात हे खऱ्या अर्थाने या संस्थेचं वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवा म्हणून हे कीर्तन या ठिकाणी ठेवण्याचा उद्देश हा एकमेव आहे की मी तुम्हाला काही सांगावं असं नाही तर कीर्तनामध्ये जे काही साथ संगत देणारे हे सगळे टाळकरी माळकरी सगळे मृदुंगाचार्य गायक हे गेल्या 20 दिवसामध्ये जे काही शिकले त्याचं प्रदर्शन म्हणजे खऱ्या अर्थाने हे कीर्तन आहे विठ्ठला नगर पासून पुण्यापर्यंत हा जो रोड वाहतो याला नगर पुणे हायवे म्हणतात नगर पासून पुण्यापर्यंत जर तुम्ही मोजलं तर जवळजवळ त्या ठिकाणी हजारो हॉटेल असतील नगर पासून पुण्यापर्यंत किती असतील हजारोच्या वर असतील कमी नसतील नगर पासून पुण्यापर्यंत हजारो त्या ठिकाणी हॉटेल असतील रस्त्याच्या कडेला परंतु रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला नगर पासून पुण्यापर्यंत फक्त एकमेव वारकरी शिक्षण संस्था आहे ती म्हणजे संत कृपा वारकरी शिक्षण संस्था तुम्ही नगर पासून पुण्यापर्यंत जा पण रस्त्याच्या जवळ असणार तुम्हाला एकही सापडणार नाही हरिभक्तीपरायण अनिल महाराज देशमुख हे खऱ्या अर्थानं अतिशय कष्टातून आणि अतिशय परिश्रमातून त्यांनी ही वारकरी शिक्षण संस्था उभी केली आणि खऱ्या अर्थानं मुळातच ते उत्तम प्रकारचे मृदुंगाचार्य आहेत महाराज अनिल महाराज देशमुख हे मृदुंगाचार्य आहेत उत्तम प्रकारचे कीर्तनकार आहेत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संस्था या ठिकाणी संपन्न होत आहे चालू आहे त्याचप्रमाणे त्याला साथ देण्यासाठी गायनाचार्य हरिभक्तीपरायण स्वामी महाराज माने हे सुद्धा उत्तम प्रकारचे महाराष्ट्रातील एक गायनाचार्य त्या ठिकाणी आहेत
आणि म्हणून या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इवले शेरोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. गोरेगावचे या ठिकाणी मिनीनाथजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचाही मुलगा या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहे. आणि म्हणून या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थात आध्यात्मिक वारकरी संस्कार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वरती होतात. आज मोबाईलचा वाढता प्रभाव आहे आणि या मोबाईलच्या प्रभावामध्ये आपली मुलं त्या ठिकाणी बिघडू नये, ते सुसंस्कारित व्हावेत आणि म्हणून त्यांना जीवन जगण्यासाठी एक अशा प्रकारचा एक चांगला मार्ग या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचे कीर्तनामध्ये भोसले महाराज, पखवात त्या ठिकाणी आणि टाळे त्या ठिकाणी वाजवतात, जंगले महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होत आहे आणि म्हणून सांगतेसाठी हे काल्याचं असणारे कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. कारण संप्रदायाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आल्यानंतर टाळ वाजवता आला, या ठिकाणी आल्यानंतर टाळी वाजवता आली, या ठिकाणी आल्यानंतर मृदुंग वाजवता आलं आणि या ठिकाणी आल्यानंतर गायन आलं तर माणसाला स्वतः जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. लावणी मृदुंग श्रुती टाळे मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. 1000 विद्यार्थी गोळा करण्यापेक्षा 10च विद्यार्थी जर चांगले घडवले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद जगाच्या पाठीवरती नाही. लक्षात ठेवा. नाहीतर आपण त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी गोळा करतो पण प्रत्येकाकडे लक्ष देणं त्या ठिकाणी शक्य होत नाही. 1000 झाडं लावण्यापेक्षा 5च झाडं लावा पण ती वाढवा. नाहीतर दरवर्षी जून महिन्यामध्ये नवीन झाडं खड्डा तोच असं व्हायला नको. तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की तरी न्यूनते पुरते अधिक हे सरते जाणून घ्या तुम ते विनवी तू असे. तुकाराम महाराजांचा अभंग, अभंगामध्ये तुकोबर आहे. कृष्ण परमात्म्याच्या जन्माचं वर्णन करतात आणि गोकुळामध्ये जो आनंद निर्माण झाला त्याचं वर्णन करतात. आज या असणाऱ्या कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे सगळे असणारे टाळकरी बाळकरी या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रंग भरण्याचं काम करतात. संस्थेमध्ये जे काही शिकलेले आहे त्याचं प्रदर्शन, त्या गुणांचं प्रदर्शन त्या ठिकाणी करण्याचं काम करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे सगळे गुणीजन आहे, कलाकार नाही बरं का, गुणीजन आहे. जो गुणांनी व्यक्त होतो, गुणांनी त्या ठिकाणी आपल्या गुणांचं प्रदर्शन करतो. परमार्थामध्ये गुणाचं प्रदर्शन असतं आणि म्हणून मृदुंग हे चांगल्या पद्धतीचं जे गुण आहेत ते गुण वाजवण्या माध्यमातून गायनाचे गुण असतील, टाळाचे गुण असतील हे प्रदर्शन करण्यासाठी अशा प्रकारच्या या असणाऱ्या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर गोकुळामध्ये आनंद झाला, सगळ्याकडे आनंद झाला. तो आनंद लिहून ठेवता येत नाही. 5 लाख वर्षापूर्वी कृष्णाचा जन्म झाला आणि 5 लाख वर्षानंतर जर नाव टिकत असेल, पाठीमागं नाव शिल्लक राहिलं असेल तर यामध्ये काहीतरी अमर आणि काहीतरी त्या ठिकाणी तथ्य असल्याशिवाय एवढ्या वर्ष नाव टिकून राहू शकणार नाही. परवा आपण काय खाल्लंय हे आपल्याला जर आठवायचं असेल तर किती वेळ लागतो? 5 मिनिटं लागतात. का परवा आपण काय खाल्लं आणि मागच्या आठवड्यात जर काय खाल्लं, या आठवड्याच्या जर 7 प्रकारच्या भाज्या जर तुम्हाला आठवायला सांगितल्या तर आठवणार? म्हणजे मागच्या आठवड्यातलं आपलं सगळं विसरून जातं. पण 5 लाख वर्षापूर्वी जे निर्माण झालं ते मात्र कृष्णाचं चरित्र आजही विसरलं गेलं नाही. याचा अर्थ असा आहे की खऱ्या अर्थानं अमृताची वाणी वरशुला शुद्ध करीत या शुद्ध ऐसा कोण, असा कृष्ण परमात्म्याचा चरित्राचा महिमा आहे.
पण कोणतं चरित्र सांगितलं पाहिजे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोडी, केले देवे गोडी, केले देवे गोडी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, म्हणजे बालपणाचं परमात्म्याचं चरित्र ऐकलं पाहिजे. आणि ऐकल्यानंतर महाराज म्हणतात तसं वागायचं नाही, तर ते आत्मसात करायचं आणि त्या माध्यमातून आपल्या जीवनातून कुठल्या प्रकारची चूक होणार नाही त्याची त्या ठिकाणी मनाला समजूत घालायची. कृष्ण परमात्म्याचं बालपणीचं चरित्र अतिशय गोड अशा प्रकारचं चरित्र आहे. आणि हे चरित्र त्या ठिकाणी काल्याच्या प्रसंगाला त्या ठिकाणी प्रत्येकानं आजपर्यंत किमान 100 वेळा तरी ऐकलं असेल. पण 100 वेळा ऐकून सुद्धा त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्यासारखं आपल्याला होता येणार? तुकोबारायांना न्यायला विमान आलं, निळोबारायांना भेटायला तुकोबाराय आले, पण आपल्याला भेटायला मात्र तुकोबाराही येणार नाही, विमानही येणार नाही. येणार काय येणार नाही? तुकोबारायाची भक्ती ही स्वतःच्या संसारासाठी नव्हती, तर कुणाच्या संसारासाठी? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोकी. संतांनी जी भक्ती केली ती जगाच्या कल्याणासाठी केली. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. जगाच्या कल्याणासाठी संत जन्माला येतात आणि जगाला त्या ठिकाणी जडजीवांचा उद्धार करतात. मला सांगा, तुम्ही आम्ही सगळेजण जगायला आलो का मरायला आलो? कशाला? आपण सगळेजण या मृत्यू लोकामध्ये जगायला आलो का मरायला आलो? देहा जागीला जागीला देह जाईल यासी काळबा खाईल. कोरोनाच्या काळामध्ये किती लोक गेले? आजही ज्यांचे 2 डोस झाले ते पुढे बसले, ज्यांचा एकच झालाय ते मागे बसले, ज्यांचे झालेच नाही ते अजून आलेच नाही. त्यांची गॅरंटी देता येत? पण परमात्म्याच्या कृपेनं 10 लाख रुपये घालून काही लोक गेले, काही 2 रुपयाच्या गोळीनं नीट झाले. कुणाची कृपा आहे? त्याने ठरवलं तर तो तारू शकतो, त्याने ठरवलं तर कितीही प्रयत्न केले तरी माणूस राहू शकत नाही. कुणाच्या हातात आहे? मला सांगा, पतंगाला दोरी खालच्या बाजूने असते का वरच्या? पतंगाला दोरी खालच्या बाजूने असते का वरच्या बाजूने असते? खालच्या बाजूने असते. खालच्यानं दोरी वडली का हवेत असणारा पतंग कुठे येतो? खाली येतो. माणसाचं जीवन पतंगासारखंच. पतंगाला खालच्या बाजूने दोरी असते, खाली वडली का तो पतंग खाली येतो. आणि माणसाचं आयुष्य तसंच आहे. याला आपल्याला आपला हा देह सुद्धा एक पतंग, याला वरच्या बाजूने दोरी वडली का हा पतंग वर जातो. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत परमात्म्यानं दोरी ओढली नाही तोपर्यंत जगून घ्या गाड्यांनो.
कृष्ण परमात्मा चरित्र हे तुम्हाला आम्हाला चांगलं आनंदानं जगायला शिकवतं. देवाचं चरित्र माणसाला परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करायला शिकवतं आणि त्याच्या चरित्रानं माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं. ध्यानात ठेवा, आयुष्याला सुख प्राप्त करायचं असेल तर रामाचं चरित्र, कृष्णाचं चरित्र, परमात्म्याचं चरित्र त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि हे चिंतन करण्यासाठी देवे दिला देह परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला त्याच्यासाठी या मृत्यू लोकामध्ये सोपा मार्ग सांगितलाय. तुका म्हणे सोपे आहे, सगळ्यात सोपा मार्ग जर कोणता असेल तर तो हा मार्ग आहे. या मार्गातून मानवी जीवनाचा उद्धार होतो, त्याच्या जीवनातली स्वप्न सत्यामध्ये उतरतात, त्याच्या जीवनातलं दुःख लयाला जातं, त्या माणसाच्या हातून सत्वगुणाच्या माध्यमातून चांगली कर्म घडतात आणि गरिबी जरी असली, दुःख जरी असलं तरी परमात्मा त्याच्यावरती कृपा करतो. पंढरपूरच्या वारीमध्ये डोळ्यानं न दिसणारा माणूस दिंडीमध्ये निघाला आणि वारीला जाऊन त्या ठिकाणी रांगेमध्ये उभा राहिला. रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर आजूबाजूचे लोक त्याला म्हटले की तुला डोळ्याने दिसत नाही, मग तू देवाचं दर्शन कसं घेणार? ज्यांना दिसतंय ते रांगेमध्ये उभे राहिलेत, पण तू रांगेमध्ये उभा राहिलाय पण तुला दिसत नाही, मग तुला त्या देवाचं दर्शन कसं होणार? तेव्हा त्या माणसानं फार गोड उत्तर दिलं. ते म्हटला, जरी मला डोळ्यानं दिसत नाही, मी माझ्या देवाला पाहू शकत नाही, पण मला हे माहिती आहे की माझा पांडुरंगानं मला त्या ठिकाणी, पांडुरंग मला पाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी लक्षात ठेवा, पाहणारा कोण आहे? पाहणारा भगवंत आहे. मग भगवंत त्या ठिकाणी पाहणार आहे, त्या परमात्म्याची भक्ती या ठिकाणी घडली पाहिजे. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. या जन्मामध्ये हे भजन घडण्यासाठी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला, जेणे माध्यमातून खऱ्या अर्थानं जीवाला सुख मिळेल. सुखा लागी तू करीशी तळमळ, पंढरीशी जाय एक वेळ. पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये उभा आहे. मग पंढरपूरला न गेलेले हातवर करा बरं एकदा. पंढरपूरला गेलेच नाही, जन्मापासून आजपर्यंत गेले नाहीत असे किती जण आहेत? म्हणजे पंढरपूरला गेलेच नाही, पाहिलंच नाही. जन्मामध्ये आल्यानंतर एक गोष्ट करा गड्यांनो, वाचावी ज्ञानेश्वरी, ओळा पहावी पंढरी. जन्माला आल्यानंतर एक वेळ चारी धामला नाही जात आलं तर एका धामाला जरूर जावं. कोणत्या धामाला? जगी तारक एक नाम जगी तारक एक नाम उत्तम धाम पंढरी. आपण चारी धामला जातो, पण पहिलं धाम जर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. आता पुढच्या महिन्यामध्ये कोणती वारी? आषाढी वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधना निर्धार्यान नाही. जन्माला आल्यानंतर एकदा ज्ञानेश्वरी वाचा, जन्माला आल्यानंतर एकदा तुकोबांचा गाथा वाचा, जन्माला आल्यानंतर एकदा पंढरपूर पहा आणि जन्माला आल्यानंतर एकदा सप्तपुऱ्या पाहिल्या पाहिजे. पहिली पुरी अलंकापुरी, पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. अलंकापुरी किती जणांनी पाहिली? हातवर करा. अलंकापुरी म्हणजे कोणती पुरी? आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव गड्यांनो. आळंदीला गेल्यानंतर 6 दर्शन आहेत. काही बाहेरच्या चपला काढी देत ना, तिथूनच हात जोडी देतात, असेच निघत आहेत. आळंदीला गेल्यानंतर 6 दर्शन आहे. पहिलं दर्शन दरवाजामध्ये गेल्यानंतर हैबत बाबांचं दर्शन. दुसरं दर्शन सन्मुख पुढे अजान वृक्ष, देव येते देती साक्ष. तिसरं दर्शन जयाची यद्वारी, सोनियाचा पिंपळ, अंगी ऐसे बळ. चौथं दर्शन आहे आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव, सिद्धेश्वराचं दर्शन. 5वं दर्शन कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा. 5 दर्शन झाले. आणि 6वं दर्शन माऊली गेल्यानंतर जी रडली तिचं दर्शन घ्या. कोणतं? थांबली इंद्रायणी आणि थोडी गहिवरली,
जेव्हा सोडून गेली ज्ञानेश्वर माऊली. 6 दर्शन घेतल्याशिवाय आळंदीतून माग येऊ नाही. पहिली पुरी आहे अलंकापुरी, दुसरी पुरी आहे अवंतिकापुरी, तिसरी पुरी आहे अयोध्यापुरी, चौथी पुरी आहे मथुरापुरी, 5वी पुरी आहे जगन्नाथपुरी, 6वी पुरी आहे द्वारकापुरी आणि 7वी पुरी आहे त्रिशूळावरी काशीपुरी. मग कीर्तनामध्ये एक जण उभा राहिला आणि तो म्हणला मी आता 8 पुऱ्या पाहिल्यात. म्हणला 8वी पुरी कोणची? ते म्हणला पाणीपुरी. पाहण्याची पुरी 7 पुरी आहेत आणि एवढ्या लांब 7 पुऱ्यांना आपण जाऊ शकत नाही. पण आपल्या सगळ्यात जवळची जर कोणती असेल तर ती आहे अलंकापुरी. तिचं दुसरं नाव काय? आळंदी आहे. लक्षात ठेवा. नाही तर काही काही लोक म्हणतात आम्ही अलंकापुरी म्हणजे आळंदी पाहिली पण अलंकापुरी नाही पाहिली. त्या दोन्हींचा अर्थ एकच. अलंकापुरी आणि आळंदी एकच आहे. जगामध्ये राजे अनेक आहेत पण अलंकापुरीमध्ये एक राजा होऊन गेला. कोणता राजा? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव. बघा ज्ञानाचा राजा एकच ज्ञानराज माऊली. जगामध्ये राजे अनेक पण 350 किल्ले जिंकल्यानंतर सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही असा एकमेव राजा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. किती राजे झाले? 2 झाले. आणि जगामध्ये राजे खूप पण तापलेल्या सळ्या ज्यांच्या डोळ्यामध्ये घातल्या तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी बोलत राहिले. झाले कितीही माझ्या देहाला कष्ट तरी सोडणार नाही धर्म महाराष्ट्र असं म्हणणारे धर्मवीर संभाजी महाराज. ज्ञानाचा एकच ज्ञानराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक करणारे एकच ते म्हणजे छत्रपती आहे. आणि छत्रपतींच्या नंतर हे स्वराज्य ज्यांनी सांभाळलं स्वतःच्या देहाचं बलिदान केलं ते म्हणजे संभाजी राजे संभाजी महाराज. याच्या व्यतिरिक्त नाही. मग बाकीचे जे आहेत ते संत आहे. तुकोबाराय संत आहे. निळोबाराय संत आहे. निळोबारायांना भेटायला तुकोबाराय आले होते. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. येऊनी कृपावंते. तुकाराम महाराजांनी मस्तकावरती हात ठेवला. निळोबारायांना पावन केलं कारण निळोबारायांचं 42 दिवसाचं अनुष्ठान होतं. हे सगळं आपल्या जवळ आहे पारनेर तालुक्यामध्ये. पारनेर तालुक्यामध्ये काय काय बघा ऐका. गोरेगावचा गोरेश्वर, पारनेरचा सिद्धेश्वर, टाकळीचा डोकेश्वर, विरोलीचा पिंपळेश्वर, भाळवणीचा नागेश्वर, हंग्याचा हंगेश्वर, बाभुळवाड्याचा केदारेश्वर पारनेर तालुक्यात, कोरथनचा खंडोबा, पिंपळनेरचा निळोबा आणि पळशीचा विठोबा पारनेर तालुक्यात, सांगवी सूर्या वडगाव दर्या करजुली हरिया पारनेर तालुक्यात, निघोजची मळगंगा, देवी भैर्याची अंबिका पारनेर तालुक्यात, पुणेवाडीचा नाथ आणि वाळवण्याचा भैरवनाथ पारनेर तालुक्यात. अशी पारनेर तालुक्याची ख्याती आहे. आता इथं जवळ श्रीगोंदा तालुका पण आला. मग श्रीगोंदा तालुक्यामध्ये काय? लिंबाचा पाला खाऊन ज्या संतांनी भक्ती केली आणि लिंबाचा पाला खाऊन ज्या संतांनी तपसाधना केली त्या संत निंबराज महाराजांची समाधी देवदैठणमध्ये जवळच. आणि नर्मदा नदीच्या काठावरती ऐकताय ना तुम्ही सगळे? नाही ते एकटंच सांगायचं. नर्मदा नदीच्या काठावरती ज्या महात्म्यानं भगवान महादेवाची भक्ती केली, भक्ती करता करता फक्त शरीराचा सांगाडा शिल्लक राहिला आणि त्या शरीराच्या सांगाड्यापासून एक वज्रास्त्र इंद्राचं अस्त्र तयार झालं. ते ज्याच्या माध्यमातून तयार झालं त्या दधीची ऋषींची समाधी त्या असणाऱ्या देवदैठणमध्ये. लक्षात ठेवा. ज्यानं इंद्राच्या हातामधलं जे वज्र आहे ना, हातामधलं जे हाडकासारखं दिसतं ते जर हाडकासारखं वज्र जर कोणाचं असेल तर त्या दधीच्या ऋषींच्या शरीराचं आहे. लक्षात ठेवा. म्हणून इंद्राचं वज्र ज्या महात्म्यानं तयार केलं, एवढे महान ऋषी आपल्या जवळ होऊन गेलेत. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला से विठाला विठाला.
हे सगळं आपल्या जवळ आहे, आपल्याला दूर जाण्याची गरज नाही. मला सांगा, देव सुद्धा आपल्या जवळच आहे. परमात्मा लांब नाही गड्यांनो, तो आपल्या जवळच आहे. म्हणून त्याचा शोध घेण्यासाठी भजन पूजन कीर्तनाचा मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलाय. ते नाम सोपे आहे रे गोविंद, वाचेसी सुलभ. कृष्ण ते नाम सोपं आहे, अवघड असं काहीच नाही. मग त्या नामचिंतनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनाचा उद्देश सफल त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि ते करण्यासाठी देवे दिला देह भजन पोपटा. मग माणसाच्या जीवनामध्ये सुख का नाही त्याचं कारण सांगतो. तुम्ही आम्ही अपेक्षासह जगतो, आपल्याला अपेक्षा लई येत आणि अपेक्षेमुळे माणूस त्या ठिकाणी जीवनामध्ये दुःखी. रस्त्यानं जाताना तांदळाचा ट्रक जो आहे तो तांदळाचा ट्रक चाललेला होता आणि तांदळाचा ट्रक चाललेले असताना पुढे नारायण गावांच्या घाटामध्ये त्या ठिकाणी त्याच्यातल्या 4 गोण्या मागच्या माग पडल्या. ड्रायव्हरला माहितच नाही. तांदळाच्या गोण्या त्या घाटामध्ये माग पडल्या, गाडी निघून गेली, तांदूळ सांडला. आता तांदूळ सांडल्यावरती त्या तांदळाच्या जवळ काही मुंग्या आल्या. मुंग्यांनी किती खाल्ला असेल, एक कण खाल्ला आणि त्या मुंग्या बिचाऱ्या निघून गेल्या. का बांधून नेला असेल. मुंग्यांनी तो तांदूळ 4-2 कण खाल्ले आणि त्या मुंग्या निघून गेल्या. मुंग्या निघून गेल्यानंतर थोड्या वेळानं तिथं काही चिमण्या आल्या. चिमण्यांनी पाहिलं तांदूळ रस्त्यावरती पडलाय. चिमण्यांनी 2-2 आपल्या चोचीमध्ये काही धान्य घेतलं आणि चिमण्या बिचाऱ्या निघून गेल्या. उरलेला तांदूळ तसाच पडलेला. चिमण्या निघून गेल्यानंतर तिथं थोड्या वेळानं काही गाया आल्या. गायांनी पाहिलं तांदूळ रस्त्यावरती पडलाय. गायांनी किती खाल्ला असेल, 4-2 घास खाल्ले गायांनी. गाया निघून गेल्या. म्हणजे मुंग्या आल्या निघून गेल्या, चिमण्या आल्या निघून गेल्या, गाया आल्या त्याही निघून गेल्या. तरी उरलेला तांदूळ तसाच पडलेला होता. थोड्या वेळानं तिथं 4 माणसं आली. आता तांदूळ राहील. आता कोण आले तिथं, आता आपण आलो. ते 4 माणसं आल्यानंतर त्या 4 माणसांनी तो सगळा तांदूळ भरून घेतला. तेवढ्या थांबावं का नाही. ते म्हणले हा ट्रक कोणत्या दिशेने गेला तेवढं सांगा, म्हणजे पुढच्याही घाटाला गोण्या पडलेल्या असल्या तर तिथं जायला. मग माणसाची अपेक्षा मरेपर्यंत संपते का? नाही. का संपत नाही? कारण त्याच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत जाते. आणि मग महाराज म्हणतात, ओंजळ भरलेली असताना ज्याची अपेक्षा वाढते त्याच्या पदरामध्ये नेहमी दुःख पडल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण हा संसार कसा आहे. दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माणसाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर महाराज म्हणतात संसारामध्ये तुम्ही परमार्थाचं चिंतन केलं पाहिजे. कुणाचं चिंतन केलं पाहिजे? देवाचं हित ते करावे, देवाचे चिंतन. संसार करता करता ज्यानं परमार्थ केला त्याचा परमार्थ त्या ठिकाणी सफल होतो. हे कोण सांगतंय?
तुकोबाराय सांगतात. कारण तुकोबाराय सांसारिक होते, नाथ महाराज सांसारिक होते, निळोबाराय सांसारिक होते. ह्या सगळ्या माणसांनी, महात्म्यांनी, संतांनी संसार करून काय केला? परमार्थ केला. पण संसार न करता परमार्थ करणं अवघड आहे. ते फक्त माऊलीच करू शकतात. का करू शकतात? कारण माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत, त्याच कारणासाठी जन्माला आले होते. बाकीच्या सगळ्या लोकांनी संसार करताना काय करावा? तर परमार्थ केला पाहिजे. कृष्ण चरित्र, कृष्ण परमात्म्याचा सुद्धा संसार आहे बघा. देवांनीही संसार केला, पण संसार करत असताना जगाला संसारातून आनंद निर्मिती कशी होईल आणि त्यातून भगवंताची प्राप्ती कशी होईल हा मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितला. कृष्ण परमात्माचं चरित्र जर सगळ्यात बारकाईने जर कुणी वाचलं असेल आणि रामायण जर सगळ्यात बारकाईने जर कुणी वाचलं असेल तर या जगाच्या पाठीवरती फक्त एकाच राजानं वाचलं. तो राजा म्हणजे या महाराष्ट्राचं कुलदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांचा इतिहास घोड्यांच्या टापानं, शाहिरांच्या डफानं, तलवारीच्या टोकानं, मावळ्यांच्या रक्तानं, ढगांच्या गडगडाटानं लिहिला गेला. तारीख 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवरती वाटता इसी पेटली, ज्योतना तयाच विजली, आसमंत फोडिले जाणं, अशी ती गर्भ नभातील विजली. एक वेळ वारा स्तब्ध झाला, सह्याद्री हल्ला, पुत्र जिजाऊला झाला आणि प्रत्येक जण बोलू लागला, तो बापाचा बाप वनदेव जन्मला, तो बापाचा बाप वनदेव जन्मला.
सगळ्यांसाठी जोरदार हे आमच्यासाठी नाही, यांच्यासाठी चालू आहे लहान पोरांचं. त्यांच्या गुणांचं दर्शन झालं पाहिजे म्हणून तर हे काहीतरी चाललं. कीर्तन मराठीत आहे का इंग्रजीत? इंग्रजी आहे पण तुम्हाला सांगायचा मराठी आहे. तो कोबरायांचा गाथा मराठीत का इंग्रजीत? माऊलींची आरती मराठीत का इंग्रजीत? तुकोबरायांचा गाथा इंग्रजीत का मराठीत? सगळ्या महाराष्ट्राचं संत साहित्य हे मराठी भाषेत आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, पै अमृता ते पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात आणि ज्ञानेश्वरी ही ग्रंथ सुद्धा मराठी भाषेमध्ये. जनाबाईने देवाला शिव्या दिल्या मराठीत का इंग्रजीत? अरे अरे विठ्या मुळ मायेच्या. बऱ्याच महिन्यांना पाठी पण ते म्हणत नाही त्या असं म्हणतात. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या. देवाला दिलेल्या शिवीमध्ये सुद्धा ओवी तयार झाली गाड्यांना. बघा जनाबाईच्या शिव्या ओव्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्याचं एकमेव कारण आहे भाव बळया कळे एरविना कळे. त्याच्यामध्ये भाव होता. एवढा भाव त्या ठिकाणी होता की जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्यावर वाजल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्यावर जनाबाईच्या काय बोलू लागल्या? गौऱ्या बोलू लागल्या. आपण जवळून गेलो तरी आपण बोलत. आणि संतांच्या गौऱ्या बोलू लागल्या. तुकोबारायांच्या पायाखालची विठ्ठल विठ्ठल माती म्हणू लागली. असे तुकोबाराय ज्या तुकोबारायांनी स्वतः कृष्ण भगवंताला पाहिलं. तुकाराम महाराजांचा जन्म कलियुगाच्या काळातला असेल पण त्याच्या आधी तुकोबाराय अनेक वेळा जन्माला आले. कधी कधी जन्माला आले? जे जे झाले अवतार तुमच्या त्यांच्या बरोबर. जेवढे जेवढे देवाचे अवतार झाले त्या सगळ्या अवतारामध्ये तुकोबाराय त्यांच्या बरोबर होते. राम प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये तुकोबाराय अंगद महाराजांच्या रूपाने आले. कृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये जेव्हा देव आले तेव्हा तुकोबाराय उद्धवाच्या माध्यमातून उद्धवाच्या स्वरूपामध्ये आले. जेव्हा कलियुगाचा कालखंड प्रारंभ झाला तेव्हा तुकोबाराय नामदेव महाराजांच्या रूपाने आले आणि नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या दारात समाधी घेतली. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय अवतार नाम याचा म्हणून जगामध्ये तुकोबाराय त्या ठिकाणी आले. जेवढे जेवढे अवतार देवाचे झाले तेवढ्या सगळ्या अवतारामध्ये तुकोबाराय होते. म्हणून तुकोबारायांनी कृष्ण परमात्म्याला पाहिलं. वसुदेव देवकीचं लग्न झालं आणि वसुदेव देवकीचं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढे रस्त्यानं जात असताना आकाशवाणी झाली की देवकीच्या गर्भामध्ये येणारा 8वा मुलगा जो आहे तो 8वा मुलगा जो त्या ठिकाणी या कंसाला त्या ठिकाणी नाश करेल, कंसाचं मर्दन करेल अशी भविष्यवाणी ऐकल्यानंतर त्या असणाऱ्या कंसानं आपल्या बहिणीला आणि वसुदेवाला त्या ठिकाणी बंदीखान्यामध्ये टाकलं
बंदीखान्यामध्ये टाकल्यानंतर एक एक करता 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 सगळी बालक त्या आई वडिलांच्या डोळ्यात देखत त्या ठिकाणी कंसानं त्या ठिकाणी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. परंतु जेव्हा 8वं बालक जन्माला आलं तेव्हा त्या ठिकाणी देवकीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा, आणि जेव्हा 8वं बालक त्या ठिकाणी जन्माला येणार त्याच्या आधी देवकीचं तेज म्हणजे सूर्यासारखं देवकी देवकीचे तेज कैसे जगा देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. 8वा पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. तो जन्माला आला तेव्हा 8 वर्षाचा होता, आणि आईनं पोराला सांगितलं जर एवढ्या 8 वर्षाचा मुलगा जर त्या ठिकाणी आपण त्या कंसानं जर पाहिला तर मात्र कंस त्याला लगेच त्या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा देईल. म्हणून देवकीनं त्या पोराला हात जोडले. आई मुलाच्या पाया पडली आणि आईनं मुलाला सांगितलं की तू 8 वर्षाचा बालक नको तर अगदी लहान बाळातामध्ये असणारा लहान मुलगा त्या ठिकाणी होय. मग देवकीच्या आग्रहास्तव भगवान कृष्ण भगवान त्या ठिकाणी लहान झाले. त्या वसुदेवानं त्या असणाऱ्या वंजळीमध्ये त्या ठिकाणी मिठीमध्ये त्या लहान बालकाला घेतलं आणि त्या लहान बालकाला कवटाळून वसुदेव त्या ठिकाणी बऱ्याच वेळ त्या ठिकाणी कवटाळून होते. तेव्हा देवकीनं वसुदेवाला सांगितलं सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. त्या जगजेठीला त्या ठिकाणी लपवा. तर तो जगजेठी त्या ठिकाणी वसुदेवाला त्या ठिकाणी सांगतो की मला आता या ठिकाणी ठेवू नका, मला कुठे घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. पण जाताना पाऊस लागला आणि यमुना नावाची नदी लागली. यमुना नदी लागल्यानंतर त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याच्या भेटीला ती यमुना नदी वर 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 त्या ठिकाणी ओसंडून वाहू लागली. जसं जसं त्या ठिकाणी पाणी नाकाडोळ्याजवळ आलं तेव्हा त्या यमुना नदीनं कृष्ण परमात्म्याकडून एक वचन मागितलं. म्हटले देवा, तुम्ही वसुदेवाच्या डोक्यावरती बसलेला आहात, मला तुमच्या पायाला स्पर्श करायचा आहे, पण जर तुमच्या पायाला मी स्पर्श केला तर ज्यांनी तुम्हाला डोक्यावरती घेतलंय ते मात्र खाली बुडाल्याशिवाय राहणार नाही. मग मला तुमच्याकडून एक वचन पाहिजे. काय वचन आहे? म्हटले माझ्या यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा कोण राहतो? कालिया नावाच्या नागाला तुम्ही त्या ठिकाणी काय करा, त्याचं मर्दन करा आणि माझं हे जे अशुद्ध झालेलं जे पाणी आहे ते शुद्ध करा. कृष्ण परमात्म्यानं वचन दिलं. म्हटले मी गोकुळामध्ये गेलो की त्या ठिकाणी या यमुना नदीतल्या कालिया नावाच्या नागाचं मर्दन करेल आणि हे वचन दिलं. मग त्या यमुना नदीनं सांगितलं की या वचनाच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला यमुना नदीतून जाण्यासाठी वाट करून देते, पण देवा माझी एक इच्छा आहे, मला तुमच्या पायाला त्या ठिकाणी स्पर्श करायचा आहे.
म्हणून देवानं त्या टोपलीतून बाहेर पाय काढला आणि आपल्या उजव्या पायाचा अंगठा त्या यमुना नदीच्या पायाला लावला. आणि काय आश्चर्य बघा, अरे परमात्म्याचा स्पर्श झाल्यानंतर भल्या भल्यांना गुण येतो, तर त्या यमुना नदीनं त्या ठिकाणी देवाला वाट त्या ठिकाणी काढून दिली. परमात्मा त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये पोहोचले आणि गोकुळामध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या लोकांना आनंद झाला. एवढा आनंद झाला की एक गवळण दुसऱ्या गवळणीला तो आनंद सांगू लागला. गवळण सांगते गवळणीला, पुसलं जाणाया जोगे. गवळण सांगते गवळणीला, पुसलं जाणाया जोगे. एक गवळण दुसऱ्या गवळणीला नंद राजाला पुत्र झाला म्हणून सांगू लागले. मग हे सगळ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंदी आनंद निर्माण झाला. सगळं गोकुळ जे आहे ते फुलासारखं टवटवीत झालं. मग मला सांगा, देवाला सुकलेली फुलं आवडतात का टवटवीत? देवाला सुकलेली फुलं आवडतात का टवटवीत? टवटवीत आवडतात. जर सुकलेली फुलं जर देवाला चालत नाही तर सुकलेला माणूस देवाला आवडेल का? कीर्तनामध्ये तुम्ही फुलासारखं बसलं पाहिजे, सुकलेल्या फुलासारखं बसलं पाहिजे का टवटवीत बसलं पाहिजे? बरं, असं देवानं काय कमी दिलं तुम्हाला? परमात्म्यानं सगळं दिले. एक सांगतो, त्याला सुकलेलं फुल चालत नाही. आपण सुकलेला फुल देवाला कधी वाहत नाही. आपण जन्माला आलो तेव्हा फुलासारखे टवटवीत होतो का सुकलेले होतो? आपण फुलासारखे टवटवीत होतो. मग तुम्ही आम्ही दिवसेंदिवस दुःखी का होत चाललो? त्याचं एकमेव कारण आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माऊली म्हणतात, भ्रमर गुंतले सुमन कलिके. हरिपाठामध्ये म्हणतात की तुम्ही आम्ही काय केलं, एक कोणती तरी जबाबदारी आपल्याला बांधून घेतली आणि जबाबदारीनं एवढं स्वतःला बांधून घेतलंय की त्यातून आपण सहजासहजी सुटू शकत. दुसऱ्यानं बांधलेलं असतं तर सोडता आलं असतं, पण आपणच आपल्याला बांधून टाकले आणि आपण आपल्याला बांधलेली गाठ लवकर सुटत नाही. गोकुळामध्ये आनंद झाला. कशाने आनंद झाला? गोकुळामध्ये ते असणारा लहान बालक त्या ठिकाणी वसुदेवानं गोकुळामध्ये दिलं आणि सगळ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंद झाला. कारण गोकुळाचा राजा म्हणजे नंद राजा. नंद राजा हा गोकुळाचा राजा आहे. आणि नंद राजाचा इतिहास ऐका. नंद राजाच्या पूर्ववंशामध्ये एका शिवभक्तानं अवंतिकापुरी म्हणजे उज्जैन मध्ये त्या ठिकाणी एक राजा राहत होता. या राजावरती बाकीच्या राजांनी आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर हा राजा अवंतिका नगरीचा म्हणजे तिथल्या शिवभक्त होता. ह्या राजानं त्या राजावरती बाकीच्या लोकांनी आक्रमण केलं. त्या नगरीमध्ये एक अतिशय गरीब मुलगा राहत होता. गरीब मुलानं पाहिलं की राजानं भगवान शिवशंकराची भक्ती केली आणि महादेवाची भक्ती केल्यानंतर मला सुद्धा अगदी तशा प्रकारची भक्ती करायची, म्हणून त्या लहान मुलानं एक दगडाची पिंड आणली आणि आपल्या अंगणामध्ये आणून ठेवली आणि त्या दगडाच्या पिंडीची त्या ठिकाणी पूजा करू लागला. दगडाच्या पिंडीची पूजा केल्यानंतर कालांतरानं त्या ठिकाणी महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि महादेवांनी त्या दगडाच्या पिंडीच्या जागावरती भलं मोठं त्या ठिकाणी शिव मंदिर उभारलं. आणि शिव मंदिर उभारल्यानंतर त्या लहान असणाऱ्या अतिशय गरीब घरातल्या मुलाला एक दिवस हनुमंतरायानं दर्शन दिलं आणि हनुमंतरायानं सांगितलं की या मुलाच्या पुढच्या कुळामध्ये नंद राजा जन्म घेईल. म्हणजेच हा नंद राजा म्हणजे त्याच्या पूर्व जन्मामध्ये त्यांच्या कुळामध्ये भगवान महादेवाची भक्ती घडली, म्हणून त्या ठिकाणी त्या कुळामध्ये पुढे नंद राजा जन्माला आले.
अशा नंद राजाच्या घरामध्ये कृष्ण परमात्माला त्या ठिकाणी पाठवलं, वाढवलं आणि मग त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद झाला. तो आनंद अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतो. गोकुळच्या सुखा नंदाच्या घराला हे बालक त्या ठिकाणी आलं. नंद राजाला आनंद झाला, पण शेजाऱ्यांना पण आनंद झाला. कोणाला झाला? शेजाऱ्याला झाला. परवा एकानं ट्रॅक्टर घेतला तर त्याच्या शेजाऱ्याचं कालपासून पोट दुखत. तर डॉक्टर म्हणले याला काय आपल्याकडे उपाय नाही, कारण म्हटले हा चित्तातला दोष आहे आणि त्याला काय दुसरा कुठल्या प्रकारचे गोळ्या औषध लागू होत नाही. आपल्या घरातली लाईट गेल्यावर आपण कोणाची लाईट पाहतो? कोणाची पाहतो? त्यांची आहे का बघा. म्हणजे लाईट गेली आपली, आपण म्हणतो त्यांची आहे का बघा. जर त्यांची जर असली तर आपल्याला टेन्शन येतं, आपली गेली आणि त्यांची कशी राहील. आणि जर त्यांची गेलेली असली तर आपल्याला बरं वाटतं, बरं झालं अख्ख्या गावाची गेली. ही आपली मानसिकता आहे. मानसिकता बदलली पाहिजे. पोरग त्या ठिकाणी 5 दिवसाचं झालं आणि 5व्या दिवशी काय ठेवलं जातं? नाम ठेवलं जातं, नाम. आता मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जन्मलेल्या मुलींची नावं काही काहींनी कोरोना ठेवल्यात. बरं झालं पोरांची नावं लॉकडाऊन ठेवली नाही. गर्गाचार्यांना बोलावलं. त्या काळातले प्रसिद्ध गर्गाचार्य होते. आता काळ बदलला, आता लय अवघड नाव आले. काळ बदलला, पहिल्यासारखा काळ राहिला नाही. आईची मम्मी झाली, वडिलाचा डॅडी झाला. लहान पोरं मम्मीला मॉम, पप्पाला पॉप म्हणतात. मॉम पॉप म्हणता म्हणता त्यांचा लॉलीपॉप काही झाला, आपल्याला तपास लागला. काळ बदललाय. हल्ली मोबाईल दिल्याशिवाय पोरं नादू शकत नाहीत. परंतु लक्षात ठेवा, मोबाईल दीर्घ काळ दिला तर त्यांच्या मनावरती त्या ठिकाणी परिणाम होईल. पण त्याच लहान पोरांच्या हातामध्ये जर टाळ दिला तर उद्याच्या काळामध्ये त्यांचं आयुष्य भविष्य घडल्याशिवाय राहणार. उद्याच्या काळामध्ये आपल्याकडे सगळ्या गोष्टी असणार आहे. आज भाकरीसाठी संघर्ष कुणाचाच नाही, पण इथं बसलेली काही जुनी माणसं आहेत, त्यांचा संघर्ष भाकरीसाठी होता. आज सगळ्या गोष्टीत आपल्याकडे काय नाही. परंतु आजच्या काळामध्ये इथून पुढच्या काळाला जर सगळ्यात मोठ्या गोष्टीची गरज जर पडणार आहे तर ती संस्काराची गरज राहणार आहे. लक्षात ठेवा. आज काय नाही आपल्याकडे, भौतिक सुविधा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु संस्काराच्या अभावी आज आम्ही समाजामध्ये पाहतो की समाजामध्ये पिढ्या वाया चालल्यात. हे खऱ्या अर्थानं समाजाचं लक्षण तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याला जर आकार द्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याला संप्रदायाचा आणि अध्यात्माची दिशा असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. काही काही गोष्टींना त्या ठिकाणी पाणीच टाकावं लागतं. तुळशीला काय टाकावं लागतं? त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही टाकता येईल का? तसं मानवी जीवनामध्ये संस्कारालाच महत्व आहे. मग संस्कार जर द्यायचे असतील तर अशा प्रकारच्या या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुलांच्या अंगावरती त्या ठिकाणी आयुष्यामध्ये संस्कार होतात. मला सांगा, काठी ओली तोपर्यंत वागते का कडक झाल्यावर?
तुमच्याकडं काठी जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत वाकेल, पण जर ती काठी कडक झाली तर ती मोडल पण वाकणार नाही. संस्काराचं तसंच आहे गड्याला. मग नंतर लोक म्हणते ते आमचं आता ऐकत, कारण काठी कशी झाली. संस्कार जोपर्यंत बालवयात होतात तेवढेच त्या ठिकाणी बालवयातले संस्कार आयुष्यभर कामाला येतात. आणि हा संस्कार चांगला संस्कार आहे. त्याचं कारण अखंड महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा संस्कार माणसाला आयुष्यामध्ये कधीच खाली कोसळून देऊ शकत नाही. ही वारकरी संप्रदायाचा सिद्धांत ध्यानात ठेवा. महाराज वारकरी संप्रदाय मोठा आहे, व्यापक आहे, आणि तो तेवढाच त्या ठिकाणी सत्वगुणी संप्रदाय. अरे वा म्हणजे वाट चुकणार नाही, र म्हणजे देवासाठी रडेल, क म्हणजे या खिशात एकही रुपया नसताना देवासाठी काहीही करील, आणि एक वेळ जगण्याची रीत चुकेल पण परमार्थातली वागण्याची रीत चुकणार नाही, तो झाला वारकरी. हे वारकरीची व्याख्या. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आनंद झाला. प्रसिद्ध गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्यांनी या लहान असणाऱ्या मुलाला सगळ्यात मोठा राजा त्या काळातला नंद राजा ठरवलं असतं तर एखाद्या मोठ्या हॉलमध्ये नामकरणाचा संस्कार ठेवला असता. पण कृष्ण भगवानाचं नाव गायीच्या गोठ्यामध्ये ठेवलं. कशाच्या गोठ्यात? गायीच्या गोठ्यात. राजाच्या मुलाचं नाव वाटलं असतं तर आका सोहळा नाख्या लोकांना बोलावलं असतं, पण गायीच्या गोठ्यामध्ये ठेवलं. आणि गायीच्या गोठ्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित केला. सडा टाकला, शेणानं सारवलं. आता ती राहिलंच नाही गाई. आता सडा राहिलाच नाही, त्याचा कलर भेटतो. कलर सड्याचा काय भेटतो ना? कलर भेटतो. आणि गर्गाचार्यांनी सांगितलं की या लहान असणाऱ्या मुलाचं नाव कृष्ण असेल आणि तो इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांचं चित्त आकर्षून घेईल. कृष्ण या नावाचा अर्थच असा आहे की चित्त आकर्षून घेणारा. मग कुणाकुणाचं चित्त आकर्षून घेतलं? हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिले चित्त नो भारवित्त विसरली. आता कैसे जाऊ घरा नव्हे बरा हा लौकिक. एक सांगू का, लौकिकाच्या गोष्टी जास्त टिकत नाही. सोनं किती दिवस टिकत? बरं सोनाला धोका आहे का नाही? मला सांगा, रावणाची लंका सगळ्यांनी बायका नाही का? रावणाची लंका सोन्याची का लोखंडाची? सोन्याची होती. रावणाची सगळी लंका त्या ठिकाणी सोन्याची होती. ती सगळी सोन्याची लंका कशा खाली गेली? पाण्याखाली बुडाली. कृष्णाची द्वारका सगळी सोन्याची होती, कशा खाली बुडाली? पाण्याखाली बुडाली. कृष्णाची द्वारका सोन्याची पाण्याखाली बुडाली आणि रावणाची लंका सोन्याची पाण्याखाली बुडाली. आणि तुकोबारायांच्या गाथा जी आहे ती पाण्याच्या वर. मग मला सांगा, जरी दगडा सहित वया
वह्या तारी येल्या जाईशा लाया. म्हणजे स्वन बुडते आणि गाथा तरंगती. गाथा म्हणजे काय माहिती का? गाथा म्हणजे विचार. चांगले विचार कधीच बुडत. बरं, सोन्यानं माणूस जिवंत राहील का? विचारानं राहील. मग विचार हा जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि मग महाराज म्हणतात कोणता विचार करा? परमार्थाचा विचार करा. कृष्ण परमात्म्यानं परमार्थाचा विचार केला, सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी उद्धार केला. आणि लहानपणापासून त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्यानं गडी गोपाळांना त्या ठिकाणी एकत्र केलं. सगळ्या लोकांना आनंद झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद पोरग लहानचं मोठं झालं. आणि मग ते काय करायचं? एक गुडगा ठेवून आणि एका हातानं त्या ठिकाणी ते रांगायला लागला. आणि रांगायला लागल्यानंतर आईला आनंद वाटू लागला. तळवे तळात तळात आई वडिलांना त्या ठिकाणी आनंद झाला. लेकुराचे हित हे माऊलीचे चित्त, आईची कळवळ्याची जाती आई वडिलांना आनंद होतोय. मुलं सत्वगुणी झाली की तो आनंद आई वडिलांच्या अंतकरणामधला मोठा ध्यानात ठेवा. हे जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचे. सत्वगुणी असणं अत्यंत महत्वाचे. हा तुमच्या खिशामध्ये एकही रुपया नसू द्या, पण तुम्ही गरीब असू द्या, पण तुमच्या अंतकरणामध्ये जर मनाचा मोठेपणा आणि ती जर श्रीमंती असेल तर तो आनंद आई वडिलांना ध्यानात ठेवा. देवाच्या दारात खिशात किती आहे हे विचारलं जात नाही, अंतकरणात किती आहे ते विचारलं जातं. ध्यानात ठेवा. परमात्म्याच्या दारात खिसा किती भरलेला आहे याची विचारणा होईल का? मन किती भरलेलं आहे ते विचारलं जाईल. मन हा मोगरा अर्पणेश्वरा फलरूपी संसारा येणे नाही. कृष्ण परमात्म्यानं सगळ्यांना वेळ लावला, सगळ्यांना आनंद त्या ठिकाणी झाला. अनेक त्या ठिकाणी देवदैत्य अनेक दैत्य त्या ठिकाणी आले कृष्ण परमात्म्याचा अंत करण्यासाठी. पण देव मात्र कुणाचा अंत करू परमात्म्याचा कुणी अंत करू शकत नाही. सगळ्यांचं मन कृष्ण परमात्म्यानं त्या ठिकाणी मोहून घेतलं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. एकदा हातानं टाळी मुखाला नामस्मरण सुखात पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. पाहता पाहता 2 तास झाले. 10:30 चालू केलं होतं. 2 तास त्या ठिकाणी कीर्तनामध्ये तुम्ही बसला. आणि हे काय काल्याचं कीर्तन म्हणजे सत्याचं कीर्तन नाही. एक दिवशी 2-3 दिवसापासून चाललेला 2 संध्याकाळचे कीर्तन आणि आज सकाळचं कीर्तन. पण आनंद हे यासाठी की छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी तयार होतात. इवलेशे रोप. मला सांग, ज्वारीच्या धान्यापेक्षाही छोटं बीज आहे ना वडाचं असतं. पण जर बीज एका बाजूला ज्वारीचं बीज लावलं आणि दुसऱ्या बाजूला वडाचं लावलं, झाड कोणचं मोठं होईल? वडाचं बीज डोळ्याने दिसत नाही,
पण ते जर तुम्ही 5-10 वर्षानं पाहिलं तर ते डोळ्यात मावणार नाही, एवढं मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. तसं या वारकरी संस्थेचं लक्ष. इथं जी माणसं ती दर्दी आहे त्याचं कारणच सांगतो. महाराज म्हणतात की छोट्या गोष्टीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये पहिला तोरणा घेतला, किल्ला घेतला, तेव्हा त्या ठिकाणी जे मावळे होते ना ते अगदी बोटावरती मोजले होते. तानाजी, बाजी, येसाजी, नेताजी सगळे मावळे बरोबर घेतलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. तसं कृष्ण परमात्मानं सुद्धा गडी गोपाळांना घेतलं, अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या, पण कृष्णाच्या चोऱ्या म्हणजे दही दुधाच्या चोऱ्या होत्या. दूध चोरायला आता माणूस भेटतच नाही. दुधाची चोरी करणारे चोर आता राहिले नाही. तुपाची लोण्याची चोरी करणारे चोरी आता करणारे चोर राहिले नाहीत. असं लक्षात ठेवा. आजपर्यंत अशी पेपरला बातमी आली नाही का बा दूध डेअरीवरती त्या ठिकाणी चोरी झाली आणि दुधाची केंड चोरीला गेले, अशी पेपरला आजपर्यंत बातमी आली नाही. दुधाची चोरी होऊ शकत नाही. आणि गोकुळाच्या कृष्ण काळामध्ये चोरी व्हायची दुधाची, सत्वगुणाची चोरी व्हायची. त्याच्यामध्ये सत्व होतं, तत्व होतं, आणि हे सत्वगुणाची ही मुलं त्या ठिकाणी चोरी करायची. परंतु दूध चोरल्यानंतर अनेक गवळणी त्या ठिकाणी गाराणी घेऊन त्या ठिकाणी त्या असणाऱ्या यशोदेकडे यायच्या आणि यशोदेला सांगायच्या की तुझ्या कृष्णानं त्या ठिकाणी चोरी केली. आईला लेकरू प्रिय असतं, आई म्हणते तू असं करूच शकत नाही. परंतु शेवटी शहानिशा केली आणि शहानिशा केल्यानंतर म्हटले काय करा, या पोराच्या हवाली गाया द्या आणि गाया घेऊन या सगळ्या पोरांना सांगा का तुम्ही गाया घेऊन पुढे जा. अरे तुम्ही गाया घेऊन करे अरे तुम्ही गाया घेऊन करे अरे तुम्ही सगळ्या गोपाळांना घेऊन कृष्ण परमात्मा गाया घेऊन त्या ठिकाणी रानामध्ये गेले. आता गायाच राहिल्या नाही. आता जर बोलावलं तर मोटरसायकल घेऊन येते, पण आता गाया राहिल्या नाहीत. ते सत्व आता राहिलं नाही. गोठ्यातली गाय, घरातली माय आणि दुधावरची साय गाड्यांनो राहिली नाही आता युगामध्ये. गोठ्यातली गाय, दुधातली साय आणि घरातली माय, या तिन्हींचे महत्व कलियुगामध्ये कमी झाले. आणि ज्या दिवशी या तिन्हींचं महत्व वाढेल त्या दिवशी जगातला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक कुटुंब सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, ही काळाची गरज आहे. सगळे त्या ठिकाणी गोपाळ खेळू लागले. दुपारचा वेळ झाला आणि मग एकमेकाला सांगू लागले पोटी भाग पोटी धोक काय खेळावयाचे सुख. ज्ञानेश्वर सगळ्या गोपाळांना त्या ठिकाणी बोलावलं आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं की आता वेळ झालेला आहे, सूर्य मस्तकावरती आलेला आहे, सावली पायाखाली आलेली आहे आणि आता त्या ठिकाणी जीवशिव ऐक्याचा काला करावा. त्याचा प्रसाद पहिल्यांदा आपण नाही खावा तर शेजाऱ्याला द्यावा. कोणाला द्यावा? शेजाऱ्याला द्यावा. काल्याचा प्रसादाचं वैशिष्ट्य नाही तर आपण धरलं का आपण गप्पाना हाणावा असं नाही. आणि मानवी पहिल्यापासून माणसाची वृत्ती काय, दिसलं का हाणलं. पण महाराज म्हणतात याच्यातली पहिली वृत्ती या खेळाचा नियमच असा. कृष्ण परमात्म्याच्या खेळाचा असा नियम आहे जे आपल्याला मिळालं त्याच्यातला पहिला कल कोणाला द्यावा. बघा चहाची ज्यांची टपरी असते ना, चहाची ती दिवसभर चालते. कोणतंही दुकान असू द्या, एखाद्याची चहाची टपरी असते, दिवसभर चहा चालतो. का चालतो माहिती का? त्यानं सकाळी पहिला जो चहा केलेला असतो ना त्याच्यातला पहिला ग्लास पुढे टाकलेला असतो का पहिलाच घेतला. पहिलं दान आहे. मग तोंडामध्ये पहिलं दान देताना, आणि आपली संस्कृती लय गोड होती. आपण जेव्हा जेवण करतो ना तेव्हा जुन्या काळामध्ये एक घास खावायला खाली काढून ठेवत होते. आता बदल, आता आपण सगळं सरसकट आणतो.
सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. मग गडी गोपांना सांगितलं पहिला घास इतरांना भरवा. सगळ्यांना त्या ठिकाणी गोळा केलं आणि यमुना नदीच्या काठावरती त्या ठिकाणी त्यांनी कृष्ण भगवंतांना त्या ठिकाणी काला केला शिंकेला बी शिंकला बेल तू कंठला कृष्ण पाणी एकमेकाव काजल प्रकाश वाकुल्या